हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणीनो. अंजलीच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आम्ही आज नर्सरीमध्ये आलो आहोत झाडे खरेदी करण्यासाठी. गुलाब, पारिजात, बेलपत्र, जास्वंदी असे काही विविध प्रकारची झाडं मी आज खरेदी केली आहेत माझ्या होम गार्डनमध्ये लावण्यासाठी. भरपूर झाडे आहेत, तरीही मला खूप फुलाची आवड आहे म्हणून मी इथं फुलझाडे आज घेतलेली आहेत. बाहेर पाऊस खूप पडत आहे, वातावरण एकदम थंड आहे. अशाच वातावरणामध्ये काहीतर गरम गरम खाण्याची इच्छा झाली आहे, म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अशीच इन्स्टंटसुद्धा म्हणू शकाल तुम्ही आणि झटपट बनणारी किंवा ट्रेडिशनल. चला तर मग आपण या रेसिपी सुरुवात करूया. बाहेर छान असा पाऊस पडत आहे व घरातल्यांचं डिमांड होतं की पावसामध्ये छान काहीतरी गरम गरम बनवायचं. तर मी थालीपीठची भाजणी रेडी करून ठेवलेली होती. ही भाजणी मी रेडी करताना याच्यामध्ये ओवा, जिरे, धने घालून हळद घालून दळून आणलेले आहे. मी हे इन्स्टंट म्हणला तरी चालेल, कारण इथं सगळं रेडी आहे. फक्त आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा बनवायचा आहे. या ठेच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याचाच मी फक्त वापर केलेला आहे. हिरवी मिरची तुम्हाला छान अशी भाजून, लसूण पण त्याच्यामध्ये भाजून मीठ घातलेलं आहे आणि बारीक करून घेतलेले आहे. चला तर हे आपल्या टेस्टनुसार आपण वापरायचे आहे, आपल्या चवीनुसार. कोणाला तिखट हवे असते, कोणाला जरा कमी तिखट हवे असते, ते तुम्ही तुमच्या प्रमाणे वापरावे. मी 2 चमचे वापरत आहे, कारण ही मिरची जास्त तिखट नाही म्हणून. आणि आता कोथिंबीर घेतली आहे, मी 1 वाटी घालणार आहे. मी वरून थोडी घालणार आहे नंतर. चला आता आपण इथंच मी मिरचीचा ठेचा बनवला होता, त्या मिक्सरचं भांडं मी विसळून घेऊन त्याच्यामध्येच आता मी पिठाला मळण्यास सुरुवात करत आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल तसं आपणास हवं तसं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टसरही मळायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. दुसरे पाणी वापरत आहे, एवढे बस होईल पाणी. लागल तसे पाणी वापरायचे आहे. मग काय होईल, घट्ट झाले तरी थोडं पातळ बनवता येईल थोडंसं पाणी घालून. जर का पातळ झालं तर आणखीन पीठ घालावे लागेल, मग आपल्या कामापेक्षा जास्त थालीपीठ बनतील. ती शिळी राहण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला हवं तेवढंच आपण पीठ वापरून छान असं बनवायचं आहे. त्याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये कांदा सुद्धा वापरू शकता. कांदा वापरल्याने सुद्धा खूप छान अशी चव येते. तेल वापरायचं आहे याच्यामध्ये. आपण या ओळ्याला 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर आपण थालीपीठ बनवण्याची तयारी करू. थालीपीठ बनवण्यासाठी हे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आणि इथं मी सुती कापड घेतलेलं आहे, बघू शकता कॉटनचं आहे. ते असं पाण्यामध्ये भिजवून आपल्याला याचा यूज करायचा आहे. असं पिळून नंतर असं पोळीपाटावर हंतरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि याच्यावर असं थोडंसं पाणी घालून आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे एक. तुम्ही जेवढ्या साईजचं बनवणार आहे तेवढ्या साईजचे गोळे असे बनवून घ्यायचे आहेत. आता हे पीठ मी बाजूला ठेवते, कारण इथं जागा कमी आहे. म्हणून घेतलेलं पीठ पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे आपणास बनवून घेऊन इथे पाणी घालून असं थापून घ्यायचं आहे.
खूप छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे, बघू शकता. आता आपण याच्यावरती तीळ पेरूया. आपण वरून तेल लावून घेतलेलं आहे व तीळही लावून थापून घेतलेला आहे. आता आपण याला छानपैकी होल्स बनवूयात.